करा, जास्त वेळ खर्च करू नका. आपल्याला इथूनही अजून विचार केला ना तर भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत आणि तिथून जर आपण असाच वेळ खर्च करत राहिला तर आजच्या दिवसातील जो आपला शेड्यूल आहे तो पूर्ण होणार नाहीये. म्हणून तुमचं स्पीडअप आणि तुमचं सहकार्य खूप मोलाचं राहील. चला जय नित्यानंद संघ 12वा खेळाडू पाठवायचा आहे. 12वा खेळाडू नसला तर पॅनलाइज केलं जाईल. जय नित्यानंद स्पोर्ट्स संघ आपला 12th मॅन अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. मित्रांनो मी आवर्जून सांगेन की ज्या ज्या वेळेस आपण 12वा खेळाडू नावं सांगण्याकरिता पाठवत नाही ना, जर एखादा खेळाडू तुमचा जर त्या त्या क्षमतेचा असेल आणि तो जर बेस्ट बॅट्समन किंवा मॅन ऑफ द सिरीज साठी जर तो पात्र ठरत असेल ना त्यावेळेस कुठेतरी चुका होतात, मग तो नसतो. म्हणून तुम्ही 12th मॅन तुमचा पाठवत जा. स्ट्राईक एंडला सुभाष आहेत. लेस पहिला चेंडू आपण पाहिला तर फुलटॉस होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडनं चूक घडली आणि नंतर आपण पाहतोय चेंडू शोधत राहिले. त्याच्यानंतर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर संघाचं खातं देखील ओपन केलं गेलंय. एक धाव आली आहे. स्ट्राईक रेंजला आता आपण अंदाज पाहतोय पिंटू आणि गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहतोय संतोष ज्याने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. यावेळेस आपण पाहतोय फटका काय अप्रतिम एक्झिक्यूट केला गेलाय. ऑफसाईडला चेंडू होता त्यानंतर आपण पाहिलं असेल पुढे सरसवले, त्याच्यानंतर थोडेसे बॅकफुटला देखील आले आणि त्याच्यानंतर जागा बनवून हा फटका पंच केला गेला ऑनफिल्डच्या वरनं इनफिल्डच्या वरनं कव्हर पॉईंट सेटरामध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार. धन्यवाद डीजे. नक्की चौकार आलाय. अप्रतिम फटका देखील पाहायला मिळाला. देखील प्रहार पिंटू यांच्या बॅटमधनं यावेळेस ओव्हर पिच चेंडू उडवलाय लॉंग ऑनला. हा आलाय अजून एक. हा मात्र षटकार आहे. नक्कीच जो पडदा आहे त्याच्या थोडी पुढे सीमारेषा आहे त्यामुळे थोडंसं समजलं नव्हतं. समालोचन कक्षामधून त्या ठिकाणी प्रतिनिधी आहेत त्यांनी कळवलंय की हा षटकार आहे. चौकार आला आणि त्याच्यानंतर पंच 6 आहे ना. या 6 चौकार आला आणि त्यानंतर हा पहिला ओव्हर पिच चेंडू होता त्यावर पाहिलं असेल प्रॉपर परफेक्ट टायमिंग आणि त्यानंतर षटकार देखील आला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस नक्कीच ना ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं असेल फुटवर्क नव्हतं. बॉलच्या मेरिटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला नव्हता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. संतोष आता सफळ झाले. फुलटॉस चेंडू होता हलक्या हाताने फ्लिक केलं गेलंय लॉंग लेगला. चेंडू जाईल. 4 धावांसाठी आलाय चौकार. पंधरा या अंकावर काय फलंदाजी केली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये झेल स्वीकारली जाईल आणि महत्वाचा विकेट मैदानाच्या आतमध्ये येतो. पिंटू बॅक टू द डगआउट. संतोष याने कमबॅक केला शेवटच्या चेंडूवर. नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती. त्या छोट्या बॅकलिपने नक्कीच आपण पाहिलं असेल प्लेट करण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यानंतर झेलची संधी निर्माण झाली आणि झेल स्वीकारली गेली. विनंती असेल एमजी स्पोर्ट्स संघाला की आपण प्रत्येक षटकानंतर एकत्रित येऊ नका. आपण पाहिलं असेल टायमर सेट केलं गेलंय आणि 20 मिनिटाचा कालावधी आहे 4 षटकांकरिता. तुम्ही जास्त वेळ खर्च कराल तर तुम्हालाच यापुढे त्रास होणार आहे.
तुम्हाला फ्लड लाईटच्या सामोरं जावं लागेल आणि षटक देखील कमी होऊ शकतात जर आपण त्या ठिकाणी टाइम जास्त खर्च केला तर. आता नवीन गोलंदाज आले ते योगेश. योगेश याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी बजावली होती. तेच योगेश आता गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुभाष यांना. हा चेंडू नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. एलिव्हेशन प्राप्त करू शकले नव्हते. अलाउंड द कार्पेट जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत योगेश आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिले असेल जे फलंदाज नवीन आले होते संतोष ते गोल्डन डकचा शिकार झाले. आता फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला परतताना देखील पाहिलेत. आता नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. भाई पाटील. सुभाष पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला असेल. योगेश यावेळेस उडवला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र थोडेसे दूरवर आहेत. 1 बाउन्स 2 बाउन्स उचलला जाईल. नंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा धोका पत्कारलाय. आता कोणता फलंदाज या ठिकाणी बाद असेल कारण दोन्ही गाड्या एकाच रुलावर आपण पाहिल्या. त्यानंतर ऍक्सिडेंट तर नक्कीच होणार आणि तेच होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं बदल. झालं होतं या सामन्यामध्ये पण तेच करतायत. हा लास्ट ऑफिशियल कॉल असेल. इथून लगेच तुम्हाला दंडित केलं जाईल, पॅनलाइज केलं जाईल कारण तुम्ही खूप सारा वेळ खर्च करताय. बॅट्समन येत असेल तरी तुम्ही बॅट्समन आल्यानंतर थोडासा वेळ खर्च करतात परत फील्ड लावण्यामध्ये, म्हणून तुम्ही जास्त वेळ एकत्र येऊ नका. नवीन फलंदाज झालेत चिंतामण. स्ट्राईक एंडला सुद्धा नवीन आपण पाहतोय फलंदाज आहे. ऑफ साईडला हलक्या हाताने फ्लिक केले गेले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी संतोष. तर यावेळेस एक धाव आली आहे नक्कीच. आपण पाहिलं सुभाष महत्वाचा मोरा होता पण त्यांच्यामध्ये क्षमता देखील होती मोठे मोठे प्रहार करण्याची आणि ते धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. चिंतामण आता स्ट्राईक एंडला असतील. नवीन आलेले फलंदाज पहिले चेंडू फेस करतील. गोलंदाज आपण पाहतो योगेश याने नक्कीच योगेश याचं कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत आपण पाहिलं असेल अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलं गेलंय. मिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत आणि एक धाव देखील बळून पूर्ण केली जातील. संत गतीने खेळ चालू आहे आणि आपण पाहतोय अगदी फक्त एक धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. यापुढील होणारा सामना साई बालाजी विपक्ष केबीजी खानिवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस का बॉस मध्ये येऊन राहायचंय कारण आपण फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणार आहोत. अजून एक सिंगल धाव आले. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि विचार केला नाही या गोलंदाजाचा तर 5 चेंडू मध्ये त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट धावबाच्या स्वरूपात सुद्धा आल्या होत्या. पुढील चेंडू फेस करतील चिंतामणी. पुन्हा आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह केला गेलाय. त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळते. त्याच्यानंतर बॅकअप मात्र अप्रतिम दिला गेलाय सर आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर एक धाव देखील कंप्लीट झाली आहे. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय
21 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर 15 धावा आल्या आणि त्यानंतर कमबॅक करायचं होतं गोलंदाजाला, कारण पहिल्या षटकामध्ये महागडे ठरले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात योगेश आले, कमबॅक करायचं होतं. त्याच अनुषंगाने गोलंदाजी देखील हाताळली गेली, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि आपण 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली असेल तर 21. आता नवीन गोलंदाज आलेले विनायक यांनी सुद्धा नक्कीच मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी बजावली होती. तोच विनायक पुन्हा एकदा आलाय, पुन्हा सज्ज झालाय, सामोरं जाईल. चिंता म्हणणं सफल झाले आणि उडवलाय. त्या ठिकाणी आहेत योगेश, अर्थातच योगी कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन. चिंतामणी बॅक टू द डगआउट. नक्कीच योगेश यांचा विचार केला तर ऍक्टिव्ह प्लेयर आहेत. अर्थात त्यांच्या बॉडी लँग्वेजचा विचार केला ना तर पाहून असं वाटतच नाही 40+ आहेत. ज्यावेळेस मी इथे आलो आणि त्यांना पाहिलं मैदानामध्ये खेळताना, त्यावेळेस नक्कीच प्रश्नचिन्ह उभा राहिला होता आणि माझ्या समेत स्कोरर होते त्यावेळेस मोनिश. त्यांना विचारलं देखील की हे 40+ आहेत का, तर त्यांनी नक्कीच सांगितलं होतं 40+ आहेत. पण पाहू शकता त्यांचा बॉडी लँग्वेज यंग डॅशिंग पर्सनॅलिटी सारखंच राहतात. नवीन फलंदाज आलाय योगेश आणि हा चेंडू नक्कीच पंच चेक करतील की पिचिंग कुठे झाली होती, ते चेक करतायत. पिचवर आहे की जी रेषा आहे त्याच्या थोडं बाहेर झालंय काय, नक्कीच पिचिंग तर पिचवरच होती. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर दिशाहीन चेंडू अफांतर धाव अजून या ठिकाणी स्कोरबोर्डमध्ये ऍड केली जाईल. विकेट आला त्यानंतर नवीन फलंदाज आले आणि हा दिशाहीन चेंडू आला, धाव स्कोरबोर्डमध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 22 या अंकावर. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. थोडंसं संकटात संघ आहे, संकटमोचनाची कामगिरी करणारा फलंदाज येईल का यावेळेस. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अगदी खाली क्षेत्र पाहिलं त्याच प्रकारचा फटका देखील एक्झिक्यूट केला गेला आणि चेंडू केलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. चौकार तर आलाय. पुढील चेंडू पाहूयात कशा प्रकारे फेस करतील. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूवर आपण पाहिलं तर शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम होतं, मात्र बॅटवर हवं तसं चेंडू आला नव्हता. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अगदी जो स्टिकर आहे ना त्यावर चेंडू लागला होता आणि अलाउंड द कार्पेट ट्रॅव्हल केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले. फुलटॉस चेंडू, अर्थातच फुलटॉस चेंडूला मेजबानी समजलं जातं क्रिकेटमधली आणि ती मेजबानी स्वीकारता आली नव्हती त्या ठिकाणी फलंदाजांना. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर सिंगल धाव अजून देखील आली आहे. सिंगल धावेने स्कोरबोर्ड पुढे नेलं जातं. एक चौकार देखील आला होता. यावेळेस ओव्हर बी चेंडू होता, भिरकावून दिला. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक आलेत, चुकी घडली त्यांच्याकडनं आणि त्याच्यानंतर त्यांना बॅकअप देत असताना संतोष यांनी अप्रतिम बॅकअप पाहायला मिळालं. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील म्हणावं लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील बळून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 29 रन्स. विनायक हा चेंडू उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या दस्तक पे मस्तक देणेवाला हा आलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. 6 धावांसाठी षटकार. या षटकामध्ये मी म्हटलं होतं संकट मोचनाचं काम एखाद्या फलंदाजाला करावं लागेल आणि तेच करताना आपण देखील पाहिलंय. 1 बाउन्स या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र अप्रतिम फील्ड पाहायला मिळते. त्याच्यानंतर
या चेंडूवर देखील 2 धावा आल्यात. हा षटक थोडंसं आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने राहिलाय आणि धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वर पाहतोय 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नक्की या षटकामध्ये 16 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 15, त्याच्यानंतर 6 आणि या षटकामध्ये 16. यापुढील होणारा सामना साई बालाजी विपक्ष केबीजी खानिवली. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकी करीत यायचंय. अर्थातच टॉस करता यायचंय. टॉस का बॉक्स मध्ये आपण येऊन सज्ज राहायचं आहे. फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये अर्थातच 5 षटकांनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. चला स्पीडअप करा. आता गोलंदाजी करिता योगेश आलेच गोलंदाजी करिता. मागचं षटक आपण पाहिलं असेल तर अप्रतिम फलंदाजी केली गेली त्या षटकामध्ये. दोन्ही फलंदाज भाई पाटील आणि चिंतामणी आणि भाई. योगेश सज्ज झालेत. पहिला चेंडू फेस करतील त्या ठिकाणी चिंतामणी. अराउंड आडव्या बॅटने खेळून काढलं होतं. क्षेत्ररक्षक होते. आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवून घेतली आहे त्या ठिकाणी भाई यांनी. कारण भाईचा आपण विचार केला तर नक्कीच आपण पाहिले असतील ते 2 फटके 3 फटके होते. एक झेल सुटली आणि त्यानंतर एक लॉंगॉनला देखील आला होता. त्याच्यानंतर एक षटकार देखील आपण पाहिला होता. यावेळेस उडवलाय ओव्हर पिच चेंडू. सरळ स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता मात्र मिस टाइम शॉट होता. संतोष त्या ठिकाणी होत आहे आणि सहजरित्या झेल स्वीकारली. अजून एक विकेटचं बदल. भाई बॅक टू द डगआउट. आणि प्रोटेक्शन देखील होतं. अगदी आले आणि संतोष याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारे झेल स्वीकारला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याच क्षेत्रामध्ये झेल स्वीकारला गेलाय. इस टाइम शॉट होता. झेलची संधी आणि ती संधी देखील स्वीकारली आहे. अगदी गोलंदाजाला हवी तशी क्षेत्ररक्षकांची साथ लाभत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एमजी स्पोर्ट्स बादशाही. आता नवीन फलंदाज आलाय विनायक. लेफ्ट हँडेड बॅट्समन विनायक. पहिला चेंडू आपण पाहिला. हा स्लोवर वन चेंडू होता. हा स्लोवर वन चेंडू नक्की शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट खूपच लवकर आली होती आपण पाहिलं असेल. त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू येतोय. आता आपण पाहतो रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे. त्याच अनुषंगाने ज्या वेळेस स्ट्राईक रोटेट होणार ना त्यावेळेस नक्कीच फील्डमध्ये चेंजेस देखील आपण पाहतोय आणि आमच्या पंचांची सुद्धा कसरत असेल. योगेश यावेळेस उडवलाय सरळ बॅटने. पुन्हा संतोष आहेत मात्र झेल तर स्वीकारू शकले नव्हते. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय. अवघ्या धावा रोखल्या आता आपल्या संघाकरिता मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 40 रन्स. हा चेंडू आपण पाहतोय. काय चेंडू होता. अप्रतिम चेंडू. पाहू शकता टप्पा पडला आणि त्यानंतर किती प्रमाणात वळण घेतलं या चेंडूने. अगदी लेग स्टिक वर पिचिंग होती. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर कट केलं गेलं. द बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ही क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. अजून एक त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो. या आधीच्या चेंडूवर थोडीशी लेंथ मागे होती. शॉर्ट पिच ठेवली होती. तर यावेळेस आपण पाहिलं असेल तर गुड लेंथ स्पॉटवर पिच केला गेला आणि अगदी थोडा बाहेरच्या दिशेने वळताना पाहतोय. योगेश याचा अप्रतिम षटक राहिलंय. चला यापुढील सामन्याचे नाणेफेक करता मी विनंती करतोय साई बालाजी संघ आणि केबीजी खानिवली. एक षटकानंतर आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे
आम्ही पहिल्या ओव्हरपासून तुम्हाला पुकारत आहोत. तर तुम्ही जर इथूनही लेट येणार असाल तर पेनल्टीचा सामोरा नक्कीच करावा लागेल. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंच्या अखेरीस नंतर आपण नाणेफेक देखील करणार आहोत. साई बालाजी आणि केबीजी खानिवली या दोन संघांमध्ये. हा चेंडू नक्कीच आपण पाहतो लेग स्टिकच्या बाहेरचा पंच आमच्याकडे वल्ल्यात आम्हाला दर्शव दिला. हा दिशाहीन चेंडू असेल आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 42 42 रन्स. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर त्यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता भिरकावून दिलाय. वाईडिश लॉंग ऑनला सरळ फेकून दिलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार विनायक याच्या बॅटमधनं. चेंडू आपण पाहिला दिशाहीन. त्यानंतर हा ओव्हर पिच चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना फलंदाज विनायक हा देखील नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. मात्र आपण पाहिलं असेल चेंडूच्या मिनिटवर आले नव्हते. चेंडू एका साईडला पिच झाला आणि शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं असेल ना तर अगदी डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू देखील आलाय. यावेळेस समोर उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय. अगदी या क्षेत्ररक्षकाने सर्व दर्शकांच्या सर्वांच्या नजरा वेधल्यात. कारण या आधी सुद्धा अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं होतं आणि यावेळेस देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण अवघ्या काही धावा रोखल्यात. 5 धावा रोखल्यात आपल्या संघाकरिता. दूरवरून धावत आले आणि त्याच्यानंतर हा चेंडू पाहतोय आपण. त्याच्यानंतर एक धाव देखील कंप्लीट केली गेली. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर धावसंख्या 49. यावेळेस सफल झाले होते. त्याच्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट पुल करण्याचा अनुषंगाने. मात्र यावेळेस आपण पाहतोय तर पॅटर्न बॉलमध्ये संपर्क सुद्धा झाला नव्हता हवं तसं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ही एक धाव अजून एक स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. वारंवार आपण पाहतोय या फलंदाजाचा उल्लेख केला तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. मात्र गोलंदाज आपण पाहतोय संदीप यांचं कौतुक करावं लागेल. ती शैली ओळखली होती आणि त्याच अनुषंगाने चेंडू देखील ट्रॅव्हल केला गेला. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असेल विनायक. दोन्ही चेंडूंचा खेळ अजूनही शेष असेल आणि विनायक यांचं नक्कीच अनुषंगाने 2 चेंडूवर एक मोठा प्रहार करण्याचा विचार तर नक्कीच असेल. यावेळेस आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. यस दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय पण मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. योगेश नवीन फलंदाज आलेत सुनील पाटील. आता मात्र शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर जर षटकार आला ना तर आपण पाहणार आहोत धावा खूप साऱ्या चांगल्या पाहायला मिळतील. धावा तशा पण चांगल्याच आहेत. आपण पाहतो धावा 51. हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय चेंडू. त्याच्यानंतर निर्धाव देखील आलाय. षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 51 या अंकावर आणि इथून विजयाकरिता 52 धावांची आवश्यकता असेल. चला तर नाणेफेकीसाठी यायचंय. साई बालाजी आणि केबीजी खानिवली या दोन संघांमध्ये मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत आणि इथून पुढे आपण धावतं समालोचन ऐकणार आहोत. माझे साथी समालोचक यासिम साठे सर.
Sai Mauli Dhurandhar win on the toss and they decided to bet. अंबाडीवाड़ा परिसर 40 प्लस प्रीमियर लीग 2026 में मैं यासीन साठे एक बार से फिर से तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं। बावन रनों का पीछा करने के लिए इस वक्त एमजी बासे के दोनों सलामी के बल्लेबाज मैदान के बीच सुभाष आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे जय नित्यानंद की ओर से। जय नित्यानंद और एमजी बासे के बीच में महत्वपूर्ण मैच। जय नित्यानंद ने पहले बल्लेबाजी करते हुए 51 रन बनाए और 52 रनों का लक्ष्य निर्धारित किया है। सुभाष पहली गेंद योगेश के लिए, फुल टाइट डिलीवरी, पंच जरूर किया था लेकिन कवर के क्षेत्र में फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, अच्छी शुरुआत यहां पे सुभाष द्वारा डॉट बॉल निकालने में सफलता पाई। चले सुभाष योगेश के लिए, बीट किया योगेश पष्टे को, आउटसाइड ऑफ स्टंप पूरी तरह से चकाया, चकमा दिया, चारों खाने चित्त कर दिया। जबरदस्त शुरुआत यहां पे सुभाष द्वारा, 2 डॉट बॉल निकालने में सफलता पाई गई। योगेश पष्टे बहुत ही अनुभवी बल्लेबाज, सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं इस वक्त सुभाष के सामने। चले सुभाष, राइट आर्म ओवर द विकेट,
योगेश के लिए शॉट गेंद, इस बार पुल जरूर किया है शानदार तरीके से, गेंद चली गया जाएंगी सीधी लॉन्ग लेग बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। पहला चौका योगेश के बल्ले से आता हुआ। पहले बल्लेबाजी करते हुए जय नित्यानंद ने 51 रन बनाए थे और 52 रनों का लक्ष्य निर्धारित किया था यहाँ पे एमजी बासे के सामने। अच्छी शुरुआत, पहले 2 गेंदें डॉट निकालने के बाद योगेश ने पिछली गेंद को शानदार तरीके से फ्लिक कर दिया बैकवर्ड स्क्वायर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। खाता खोला योगेश ने अपना, उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 4 रन। चले सुभाष, पावर प्ले का ओवर चलता हुआ, तमाम फील्डर घेरे हुए योगेश को, राटा मोड़ दो विकेट। इस बार शानदार तरीके से हवा में उठा के मारा है फील्डर वहां पे मौजूद और आउट, बहुत बड़ा विकेट। इसी विकेट की तलाश थी, मिड विकेट के फील्डर को डीप रखा था, ललचाया था, लालच दिया था, पीछे की थी गेंद और पुल करने का प्रयास था योगेश का, सीधा कैच दे बैठे मिड विकेट बाउंड्री के फील्डर के हाथों में। पहला झटका लगा, योगेश फर्स्ट आउट होकर पेवेलियन में लौट रहे हैं। योगेश चौधरी, सॉरी, एक अनुभवी बल्लेबाज का विकेट लेने में सफलता पाई यहाँ पे सुभाष ने। योगेश चौधरी का महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। योगेश झिंझाल, सुभाष ने अच्छी गेंदबाजी की है, एक चौका जरूर खाया है। चले सुभाष, राटा मोड़ दो विकेट, शॉट गेंद और गति के साथ बीट किया है, लेती हुई सीधा विकेट के ऊपर स्थानों में एक और विकेट का पतन। क्या गजब की गेंदबाजी, एक और विकेट। योगेश झिंझार आउट होकर पेवेलियन में लौट रहे हैं। 2 गेंदों पे 2 महत्वपूर्ण विकेट, योगेश चौधरी और योगेश झिंझार के 2 महत्वपूर्ण विकेट खोने में सफलता पाई। जबरदस्त गेंदबाजी यहाँ पे सुभाष द्वारा। केवल 4 रन दिए सुभाष ने, जो चौका आया था योगेश चौधरी ने लगाया था। आखिरी गेंद आना शेष, बेहतरीन गेंदबाजी, 52 रन का लक्ष्य अब अच्छा लगने लगा है। पहले ऐसा लगा था कि थोड़े रन कम बने हैं, लेकिन जिस तरह से शुरुआत की है यहाँ पे सुभाष ने। नए बल्लेबाज संदीप, शॉट गेंद, हल्के हाथों से खेला, कलाइयों का इस्तेमाल किया, दिशा दे दी, जब तक के पॉइंट के क्षेत्र में फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया संदीप ने। खाता खोला अपना, उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 1 रन और अपने टीम के योग को उन्होंने पहुंचा दिया। पहली ओवर की समाप्ति के बाद एमजी बासे 5 रन 2 विकेटों के नुकसान पे। इसी तरह की गेंदबाजी करने की जरूरत होगी यहाँ पे जय नित्यानंद के गेंदबाजों को। शुरुआत तो बहुत अच्छी हुई है सुभाष द्वारा, अब देखना बड़ा मजेदार रहेगा। चला सामना पटकन सुरू करा, जरा टाइम मीटिंग नको कुठल्याच प्रकारची। याच्यानंतर होणारा सामना केबीजी और बादल आए हैं। गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। पावर प्ले का ओवर चलता हुआ, तमाम ही फील्डर 30 गज के घेरे में, केवल एक डीप मिड विकेट आपको दिखाई देगा, एक लॉन्ग ऑफ सॉरी। चला पटकन फास्ट, चले बादल, राटा मोड़ दी विकेट। पहली गेंद आगे निकले, फुल टॉस बनाया, हवा में उठा के मारा है, लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर मौजूद, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, केवल 1 रन मिला। इस 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पड़ा 6 रन। एमजी बासे का 52 रनों का लक्ष्य पीछा कर रही है।
बादल की गेंद पंडित के लिए शानदार तरीके से हवा में उठा के मारा है, कोई मौका नहीं, गेंद चली गई सीधा मिड विकेट बाउंड्री के बाद 6 रनों के लिए लंबा छक्का। इन 6 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 12 रन। पहला छक्का ये पंडित के बल्ले से आता हुआ, चले बादल पंडित के लिए, राइट आर्म मोड़ द विकेट। इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से उठा के मारा है, फील्डर गेंद के पीछे 2 रन पूरे कर लिया और गेंद सीधी चली गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। बहुत ही आक्रामक मूड में बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पे पंडित, 2 गेंदों पे 10 रन बटोले हैं। पिछली गेंद पे शानदार छक्का लगाया था मिड विकेट के ऊपर से, और उसके बाद की गेंद जब वो ऑफ स्टंप के बाहर आगे की थी पंडरी, सॉरी, बहुत ही आक्रामक मूड में खेल रहे पंडरी। एमजी बासे के खतरनाक बल्लेबाज, चले बादल पंडरी के लिए, और स्वीप करने का प्रयास था मिड विकेट के क्षेत्र में, कैच दे बैठे, बहुत ही खराब फायर, एक और विकेट का पतन। तीसरी विकेट खो दी यहाँ पे। स्वीप करने का प्रयास था मिड विकेट के फील्डर के ऊपर से, लेकिन गेंद को बल्ले के बीच नहीं ले पाए, सीधा मिड विकेट के जो फील्डर थे उनके हाथों में कैच थमा बैठे। पहली सफलता यहाँ पे बादल के लिए। 3 गेंदों पे पहले 11 रन खर्च किए थे बादल ने, लेकिन उसके बाद महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता। प्रत्येक षटकारात लाटेला, संतोष लाटेला 1000 रुपयांचं बक्षीस, एकच षटकार माऊलीकडून। जेवण सुरू झालेलं आहे। बादल संतोष के लिए, चले बादल, डाटा मोड़ दी विकेट, और शानदार तरीके से उसे दिशा दे दी गेंद को। 1 रन पूरा कर लिया संतोष ने, दूसरे रन के लिए निकलना चाहते हैं यहाँ पे, रन आउट होने का मौका, और ये आउट हो जाएंगे। महत्वपूर्ण विकेट गवाया संतोष के रूप में, एक और विकेट का पतन। सत्रह रन बनाने में अभी तक सफल हुई है एमजी बासे की टीम। 52 रनों का लक्ष्य निर्धारित किया है। दूसरी ओवर चल रही है। अजय आए हैं नए बल्लेबाज के रूप में एमजी बासे की ओर से। आखरी गेंद आना शेष इस ओव्हर की। चला क्षेत्ररक्षण सजून घ्या पटकन, प्रत्येक चेंडू नंतर मीटिंग नको जरा प्लीज। एक तर पहिलेच आपले सामने आज उशिरा सुरुवात झालेले आहे। सर्व संघ नायकांना पुन्हा एकदा मी मंडळाकडून गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाडीकडून विनंती करतो, सर्वांनी सहकार्य करायचं आहे। आखिरी गेंद इस ओवर की आना शेष, और इस आखिरी गेंद का सामना करेंगे अजय। पावर प्ले का ये आखिरी ओवर बादल द्वारा। चले बादल, अजय के लिए, राइट आर्म मोड़ विकेट। बिल्कुल भी समझ में नहीं आया, क्रॉस बैट से खेलने का प्रयास था बल्लेबाज का, चूके बल्लेबाज पूरी तरह से और बोल्ड कर दिया। एक और विकेट का पतन। हिट विकेट, आउट हुए बल्लेबाज। अब योगी आए हैं, सब कुछ निर्भर करेगा इसी बल्लेबाज पे। योगी का बल्ला चला तो मैच जीत जाएंगे, और योगी का विकेट अगर जल्दी ले लिया 17 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 17। और अभी टीम के आइकॉन खिलाड़ी योगी आए हैं।
योगी किसी भी तरह के परिचय के मोहताज नहीं, पिछले 20-25 सालों से अपने बल्ले और गेंद से लोहा मनवा रहे हैं टेनिस क्रिकेट में, एक बहुत बड़े खिलाड़ी। और उन्हीं के ऊपर सब कुछ निर्भर करेगा, क्योंकि आइकॉन है, उनके कप्तान को काफ़ी ज़्यादा उम्मीद है उनसे, और ज़्यादा रन भी नहीं बनाने, 52 ही करने हैं, लेकिन 2 ओवर में काफ़ी, पहली ओवर में केवल 5 रन, 17 पिंटू आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे, अपनी व्यक्तिगत पहली और अपने टीम की ओर से तीसरी ओवर लेके। प्रदीप आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। चले प्रदीप, राइट आर्म मोड़ विकेट, पहली गेंद और हवा में उठा के मारा है, कैच लेने का प्रयास ही नहीं किया, और अच्छा डिसीजन मैं कहूंगा, केवल 1 रन मिला। इसे 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा एमजी बासे का 18 रन। और अब योगेश प्रदीप के सामने, ये प्रदीप का इम्तिहान होगा, योगेश को किस तरह की गेंदबाजी करते देखना काफी रोचक रहेगा। पहली गेंद को हवा में उठा के मार दिया मिड विकेट बाउंड्री के बाद 6 रनों के लिए, क्या शानदार तरीके से दिखा दिया अपने कंधे में, योगी के कंधे में कितना दम है, उनकी कलाइयां अभी भी कितनी मजबूत है। जैसे ही गेंद बल्ले से टकराई, जैसे 6 रन की मोहर लगी हुई थी, तमाम फील्डर को अपनी जगह से हिलने तक का मौका नहीं दिया, पलक झपकते ही गेंद सीधी चली गई डीप मिड बाउंड्री के बाद 6 रनों के लिए। इन 6 रनों की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 24 रन। दूसरी गेंद प्रदीप की, एक बार फिर से फुल टॉस, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, सोनिया पाटिल ने इसे दिशाहीन घोषित किया, एक अतिरिक्त रन मिला, और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा एमजी बासे का 25 रन। दोनों ही अनुभवी और तजुर्बेकार खिलाड़ी, स्वीप करने का प्रयास था, लेकिन लेग स्टंप के बाहर अपील जरूर हुई, लेकिन अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम। एम्पायर हमारे काफी अनुभवी सोनिया पाटिल, नकारा उन्होंने अपील को, एक आउट डॉट बॉल। चले प्रदीप, योगी के लिए इंतजार किया, शॉट बनाया, हवा में उठा के मारा और ये आउट। बहुत बड़ा विकेट, बहुत ही बड़ा विकेट, योगी का महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। और अब मुश्किलों में यहाँ पे एमजी बासे की टीम, अब मुश्किल हो जाएगा एमजी बासे के लिए, क्योंकि पूरा अपर ऑर्डर आउट होके पेवेलियन में लौट चुका है। पच्चीस के योग पे योगी का महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई। एक मिनट बाजार आउट आउट। इसी विकेट की तलाश थी, आखिरकार प्रदीप ने प्राप्त किया, शॉर्ट गेंद की थी, जानते थे योगी पुल करने का प्रयास करेंगे, मिड विकेट के फील्डर को काफी डीप रखा गया था, बहुत अच्छा कैच वहां पे डीप मिड विकेट के क्षेत्र में, और जिस विकेट की तलाश थी वो विकेट आता हुआ आखिर यहाँ पे जय नित्यानंद के लिए। अब मिलिन आए हैं, बैट पे लगी अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम। एम्पायर हमारे अनुभवी सोनिया पाटिल ने नकारा अपील को, लेग बाय का इशारा सोनिया पाटिल का, 1 रन दौड़ के पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। अभी भी इस ओवर की एक आखिरी गेंद आना शेष। आखिरी गेंद, फुल टाइट डिलीवरी,
और उसे कलाइयों का इस्तेमाल करते हुए दिशा दे दी, गेंद सीधी चली जाएंगी लॉन्ग लेग बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। इन 4 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 30 रन। चला घाई करा घाई करा घाई करा 12-22, 12 चेंडू आणि धावा हवेत त्या 22. घाई करा घाई करा घाई करा. नरेश माऊली, नरेश माऊली जिनके सुपुत्र का भी चयन हुआ है टेनिस क्रिकेट में, बहुत ही जबरदस्त खेलते हैं उनके बच्चे। नरेश माऊली भी बहुत जबरदस्त ऑलराउंडर इंशाल्लाह। हसमुख स्वभाव के, मैंने कभी उनको टेंशन में नहीं देखा। नरेश माऊली को बहुत ही चाहिए सबके सबके सुख दुख में शामिल होने वाली पर्सनैलिटी। विनायक आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। 12 गेंदों में जीतने के लिए 22 रनों की जरूरत। एक और जबरदस्त मैच होता हुआ ऐसा लगा था कि बासे की टीम जीत जाएंगी, लेकिन काफी और कॉन्फिडेंट में खेले उनके बल्लेबाज और लगातार विकेटों का पतन हुआ। चले विनायक, राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ऑफ स्टंप के बाहर थी, पीछा गया एम्पायर इसका इशारा, ये दिशाहीन गेंद। एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 31 रन। चले विनायक, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ऑफ स्टंप के बाहर, एक बार फिर से पीछा करने का प्रयास किया, इस बार डॉट बॉल निकालने में सफल। अपनी लय और गति को प्राप्त करते हुए आहिस्ता आहिस्ता विनायक संघर्ष कर रही है यहाँ पे एमजी बासे की टीम। हालांकि बहुत बड़े बड़े स्टार खिलाड़ी है एमजी बासे में, लेकिन प्रशंसा करनी होगी जिस तरह की गेंदबाजी की है यहाँ पे। एक आउट डॉट बॉल, गजब की गेंदबाजी। दो रन, केवल 1 रन खर्च किया अभी तक इस ओवर में, 2 गेंदें हो चुकी है। चले विनायक, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, एक बार फिर से रक्षात्मक तरीके पे अपने फॉलो में शानदार फील्डिंग। क्या गजब की गेंदबाजी, बांधे रखा है बिल्कुल बल्लेबाज को, जकड़े रखा है जंजीरों में, हिलने तक नहीं दे रहे, अपने पैरों पे गेंदबाजी कर रहे हैं। सटीक गेंदबाजी यहाँ पे विनायक द्वारा। 9 गेंदों में अब जीतने के लिए 21 रन की जरूरत। पहुंचे गेंद की शॉट, गेंद इस बार पुल कर दिया है, लेकिन फील्डर वहां पे मौजूद। 1 रन पूरा हो गया, दूसरे रन के लिए निकलेंगे निश्चित तौर से और दूसरा रन भी पूरा कर लेंगे। 1 या 2 रन अगर आते हैं तो जय नित्यानंद को कोई परेशानी नहीं होनी चाहिए। उनके बॉलर का सिर्फ प्रयास ये है कि छक्के और चौके न लगे। 7 गेंदों में जीतने के लिए अब 19 रनों की जरूरत, 8 गेंदों में जीतने के लिए 19 रनों की जरूरत। क्या गजब का मैच होता हुआ ये। जय नित्यानंद और एमजी बासे पहले बल्लेबाजी करते हुए जय नित्यानंद ने 52 रनों का लक्ष्य निर्धारित किया था। विनायक की ये गेंद शानदार तरीके से ऑफ कट किया है उसे, डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर गेंद चली जाएंगी 4 रनों के लिए। इसी चौके की तलाश थी, वो चौका आखिरकार आता हुआ। इन 4 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 37 रन। 7 गेंदों में जीतने के लिए अब 15 रनों की जरूरत। आखिरी गेंद आना से इससे पहले का मैच भी काफी रोमांचकारी हुआ था और उसी तरह का मैच यहाँ पे होता हुआ जय नित्यानंद और एमजी बासे के बीच। आखिरी गेंद, चले विनायक, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, हवा में उड़ा के मार दिया है, डीप मिड विकेट बाउंड्री के बाद लंबा छक्का। That's a cracking shot, unbelievable shot. Just left it delivery, dancing down the wicket, and he pulled successfully into the deep mid wicket boundary for the maximum. अब ये 6 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 43 रन। अब केवल 6 गेंदों में 9 रनों की जरूरत। अच्छी गेंदबाजी करनी होगी। $52 to win.
क्या जबरदस्त मैच होता हुआ ये। जब पहले बल्लेबाजी की जय नित्यानंद ने तो ऐसा लगा कि ज्यादा रन नहीं बने, लेकिन उसके बाद जब गेंदबाजी करने के लिए तो जय नित्यानंद के गेंदबाजों ने गजब की गेंदबाजी की और बासे के पूरे अपर ऑर्डर को ध्वस्त करके रख दिया। अब ये निचले कदम के बल्लेबाज आहिस्ता आहिस्ता अपने मैच को अपने को पहुंच में लाते हुए चला सामन्याला सुरुवात करूया. पंच योगेश आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे. योगेश नाम के कितने खिलाड़ी हैं? योगेश श्री कृष्ण का नाम है, इसलिए जय योगेश्वर कहते हैं हम. छह गेंदे, 9 रनों की जरूरत. योगेश के ऊपर जिम्मेदारी डाली गई है जय नित्यानंद के, बहुत ही अनुभवी गेंदबाज. चले राइट आर्म राउंड द विकेट और ये हवा में खड़ी रही गई गेंद, लंबी दौड़ लगानी पड़ी, लेकिन इतना आसान नहीं होता इस तरह का कैच लेना. हालांकि काफी लंबी दौड़ लगाई थी योगेश ने, दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने. अब मिलिंद एक बार फिर से, मिलिंद जिन्होंने एक शानदार छक्का और एक क्लासिकल चौका लगाया है. 5 गेंदों में अब जीतने के लिए 8 रनों की जरूरत. योगेश को मिलिंद का विकेट लेना पड़ेगा क्योंकि पिच हिटर है, लंबे लंबे शॉट लगाते हैं और एक बड़ा शॉट अगर आ गया तो फिर एमजी बासे की टीम काफी आगे निकल जाएंगी जय नित्यानंद से. योगेश गेंद करने के लिए तैयार. मिलिंद के लिए एक छक्का है और एक चौका लगा चुके. मिलिंद पहुंचे, गेंद की पुल करने का प्रयास था, पैड पे लगी. अपील जरूर की लेकिन अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम. एम्पायर हमारे सोनिया पाटिल काफी अनुभवी, नकारा उन्होंने अपील को. एक डॉट बॉल निकालने में सफलता पाई. दिल की धड़कनें बढ़ा देने वाला मैच, कड़ा संघर्ष यहाँ पे गेंद और बल्ले के बीच. दूर दूर तक फैली हुई फील्ड, डीप बैकवर्ड स्क्वायर, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और पॉइंट. इस फील्ड की सजावट के साथ गेंद करने के लिए तैयार योगेश. चलिए योगेश, मिलिंद के लिए डॉट बॉल खेली है मिलिंद ने, इसलिए प्रेशर में होंगे इस वक्त. अपने फील्ड से संतुष्ट नहीं है, एक फील्डर को थोड़ा सा थर्ड मैन के क्षेत्र में जाने के लिए कहा गया. चले योगेश पहुंचे, गेंद की, इस गेंद को हवा में उठाया है, खड़ी रही गई गेंद. गेंद के नीचे फील्डर देखना कैच ले पाते या नहीं. ओ माय गॉड, और ड्रॉप कर दिया. 2 टिप्पा खाने के बाद गेंद चली गई सीधी वाइड इज लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. बहुत ही खराब फील्डिंग का प्रदर्शन. सुभाष के हाथ से ये कैच छूटा. इस तरह के कैचेस अगर ये कैच ले लेते तो बहुत ज्यादा प्रेशर में आ जाती है एमजी बासे की टीम. हालांकि प्रयास अच्छा किया था. इन 4 रनों की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 49 रन, 49. अब बची हुई 3 गेंदों में जीतने के लिए 4 रनों की जरूरत. जेवण तयार आहे, सर्व पाहुण्यांनी जेवणासाठी जायचं आहे. जेवणाची व्यवस्था केलेली आहे मंडळातर्फे. चलिए योगेश, अच्छी गेंद, कलाइयों का इस्तेमाल करते हुए शानदार तरीके से उसे दिशा दे दी. आउट.
त्रिनाथ आए हैं, एक और विकेट का पतन, क्या जबरदस्त गेंदबाजी यहाँ पे योगेश द्वारा। वो कैच अगर ले लेते तो इस वक्त काफी मजबूती में होती जय नित्यानंद की टीम। आखिरी गेंद में 3 रनों की जरूरत, काफी मुश्किल लक्ष्य होता हुआ। आखिरी गेंद में 3 रनों की जरूरत अब जीतने के लिए एमजी बासे को। आखिरी गेंद 3 रनों की जरूरत। चले, हवा में उठा के मारा है, फील्डर गेंद के नीचे, इस बार आउट हो जाएंगे और बादशाह की टीम इस मैच को हार गई। जय नित्यानंद की जीत होती हुई। बहुत ही जबरदस्त मैच। अगली मैच के आंखों देखा सुनाने के लिए मराठी के मेरे साथी कमेंटेटर रोहित गोरे।